मध्ये सगळ्यांची नाव घ्या. आपण जर डिटेलिंग बघितली बोलणार आहे तर 3 विभागांवर ही चर्चा होणार आहे ठीक आहे. आणि उरलेल्या 3 विभागांवर उद्या चर्चा होणार आहे। त्या चर्चेमध्ये निधी मंजूर आहे तो 1500 कोटीच्या वर काहीतरी आहे, ज्याच्यावरती चर्चा होणार आहे। आणि ज्याच्यावरती चर्चाच होणार नाही आहे तो 10,482 कोटीचा जो काही इकडे ॲलोकेशन झालं आहे त्याच्यावरती चर्चा होणार नाही आहे। म्हणजे आपण चर्चा करतोय किती 1566 कोटीवर, बिनचर्चेचे जाणार किती 10,000 कोटीच्या वर। मला अध्यक्ष महोदय, मी नवीन आमदार असल्यामुळे मला मागच्या पुरवणी मागण्यांमध्ये पण ही शंका आली, साहेब हे ठरवतो कोण की चर्चा कुठल्या विभागांवर करायची आहे? हे ठरवतो कोण अध्यक्ष महोदय? 1500 कोटीच्या चर्चेसाठी आपण हे सगळे बसलेलो आहोत 3-3 तास, आणि 10,000 कोटीच्या वरची चर्चाच होणार नाहीये विभागांची। अनेक वेळेला ही गोष्ट मला समजण्याच्या पलीकडे ठरवतो कोण? जे कोण ठरवत असतील ते कळेल कदाचित कालांतराने की हे सगळं कोण करतंय हे सगळं, आणि या चर्चेचा त्याच्यामध्ये निष्पन्न काय होतो। अध्यक्ष महोदय, आज 3 विषयांवर चर्चा आहे, मी 2 विषयांवरच बोलणार आहे। नियोजन विभाग, बाब क्रमांक 121 पृष्ठ क्रमांक 86 आणि बाब क्रमांक 122 पृष्ठ क्रमांक 87। अध्यक्ष महोदय, नियोजन विभागामध्ये मी आमदार असल्यामुळे जिल्हा नियोजन ह्याचा मी निमंत्रित सदस्य असतो। राज्य नियोजन मंडळाकडून जो काही निधी पाठवला जातो तो जिल्हा नियोजन मंडळाकडे पाठवला जातो। अध्यक्ष महोदय, मी ज्या जिल्ह्यातून येतो सिंधुदुर्ग जिल्हा, त्याचा प्रारूप आराखडा आज 700 कोटीच्या जवळ गेलेला आहे। आणि हा 700 कोटीचा प्रारूप आराखडा आणि आपल्याला जी रक्कम मिळते प्रत्येक जिल्ह्याचं असंच आहे। त्याच्यामध्ये मी काय माझ्याच जिल्ह्याबद्दल बोलतोय, एकाच जिल्ह्याबद्दल बोलतोय अशातला भाग नाही। बाजूच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पण प्रारूप आराखडे हे 500,000 कोटीच्या जवळपास जातात। पण अस्तित्वामध्ये जी कारणं दिली जातात राज्य नियोजन मंडळाकडून की तुमचा खर्च मागच्या वर्षाचा अखर्चित आहे, एका मर्यादेनंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये खर्च पडत नाही, अशी वेगवेगळी कारणं जो डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिसर असतो आमच्या जिल्ह्याचा तो आम्हाला सांगत असतो। माझी अनेक आमदारांनी इथे विनंती आहे, अध्यक्ष महोदय, आमचा जो आमदार निधी आम्ही खर्चाला टाकतो तो 5 कोटीचा असतो, बरोबर आहे? त्या 5 कोटीमध्ये पण साहेब आपण तपास घ्या, कधी पण 1.5 पटीने आपला हा खर्च वाढून आपल्याकडे मागवला जातो। जेव्हा आर्थिक हे जे वर्ष संपतं आपला आमदार निधी सुद्धा 4.5 कोटीच्या वर खर्चच होत नाही। हे तपासून घ्या साहेब कुठेही आपण। म्हणजे नेमके अधिकारी आपल्याला सांगतायत काय? निधी आमचा आमदार निधी जर खर्च होत नसेल, आम्हाला 5 कोटी दिला जातो, दाखवला जातो 6.5 कोटी आणि खर्च होतो 4.5 कोटीच्या खालचा, सॉरी दाखवला जातो 6.5 कोटी आणि खर्च 4.5 कोटीच्या खाली। अध्यक्ष महोदय, कसं चालणार? प्रशासकीय मान्यता, आम्ही प्रशासकीय मान्यतेसाठी 1.5 महिना थांबतो अध्यक्ष महोदय। आमच्याकडे 4 महिने सरासरी 4000 मिलीमीटर पाऊस पडतो, मी अनेक वेळा बोललेलो आहे। सलग 4 महिने आमच्याकडे प्रचंड पाऊस असतो, कसलीच विकास कामं, रस्त्याची तो सोडूनच द्या, कसलीच विकास कामं आमच्याकडे त्या 4 महिन्यामध्ये करू शकत नाही अशी परिस्थिती आहे। प्रशासकीय मान्यता डेडलाईन ऑक्टोबरमध्ये, वर्क ऑर्डर आम्हाला मिळेपर्यंत नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा आम्ही गाठतो। मार्च महिन्यामध्ये परत तुम्ही नवीन बजेट इथे सादर करणार,
आम्हाला काम करण्यासाठी फक्त 3 महिने मिळतात. त्या 3 महिन्यामध्ये देवाची कृपा आहे, किमान हे सगळे हेड जिल्हा परिषदेकडे वर्ग होतात आणि खर्च करायची जबाबदारी जिल्हा परिषदेची असल्यामुळे आम्हाला 2 वर्षाचा जो काय मुभा असतो जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिळतो, जिल्हा नियोजनाच्या मंडळाच्या माध्यमातून मिळत नाही. अध्यक्ष महोदय, प्रशासकीय मान्यता द्यायला एवढा वेळ का लागतो? अध्यक्ष महोदय, जे कोण मंत्री याच्यावरती रिप्लाय देतील, माझी विनंती असेल त्यांना, सगळ्या आमदारांच्या वतीने मी बोलतो, साहेब प्रशासकीय मान्यता कुठलीही जिल्ह्यातली ही किमान आणि मॅक्सिमम कालावधी 10 दिवसाच्या आतच आम्हाला प्रशासकीय मान्यता या अधिकाऱ्यांनी काढून दिली पाहिजे. 10 दिवसाच्या आत. कशासाठी लागतो? सगळे हेड ठरलेले आहेत अध्यक्ष महोदय. अनेक वर्षांपासून ते अधिकारी त्या खुर्चीवर बसलेले आहेत. सगळ्या डिपार्टमेंटचा अभ्यास त्यांना आहे. मग कशासाठी 1.5 महिना 1 महिना लागतो? 10 दिवसाच्या आतमध्ये प्रशासकीय मान्यता देऊन टाका. वर्क ऑर्डर पुढच्या 15 दिवसामध्ये देऊन टाका. आम्हाला काम करायला कोकणामध्ये अजून 1 महिना मिळेल. जो पैसा राज्य नियोजन मंडळ आमच्याकडे पाठवतो, साहेब आमचा प्रारूप आराखडा बाजूच्या जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कदम साहेब आता आले, त्यांनाही विचारा, त्यांचा प्रारूप आराखडा तर आता 1000 कोटीच्या जवळ गेला असेल. आणि जेव्हा राज्य नियोजन मंडळ मीटिंग घेतं जिल्हा नियोजन मंडळाची, तेव्हा काय सांगतं, तुम्हाला अमुकच पैसे आम्ही खाली पाठवतो. मिळालेल्या नियोजन मंडळाचा आणि प्रारूप आराखड्यामध्ये आणि जिल्हा नियोजन मंडळाला मिळतात किती ह्याचं डेफिसिट जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला 200, 250 कोटीचा डेफिसिट दिसेल. मग आम्ही मागतोय कशासाठी अध्यक्ष महोदय? एक सरसकट तुम्ही 500 कोटी रुपये लहान जिल्ह्यांना देऊन टाका, मोठ्या जिल्ह्यांना 1000 कोटीच्या वर देऊन टाका. साहेब आपण आमदार खासदार पगार घेतो ना दर महिन्याला, मग दर वर्षाला एक फिक्स इन्कम देऊन टाका ना त्या जिल्ह्यांना. इथे भीक मागावी लागते. राज्य नियोजन मंडळाकडे जिल्हा नियोजन मंडळ जे आमचे डीपीओ आहेत ते आम्हाला सांगतात, आम्ही साहेब हे खर्च दाखवू शकलो नाही म्हणून कदाचित आपल्याला पुढच्या वर्षी निधी मिळणार नाही. मग प्रारूप आराखडा कशासाठी बनवायचा अध्यक्ष महोदय? साहेब हे सगळे जिल्हे जर तुम्ही घेतले आणि 500 करोड रुपये देऊन टाकले, साहेब आपण बजेटवर चर्चा करतोय, बजेटच्या पुरवणी मागण्यांवर. आपला मूळ बजेट किती आहे साहेब? 7,57,000 कोटीचा. पुरवणी मागण्या किती आहेत? 1,44,000 कोटीच्या. मला एक सांगा अध्यक्ष महोदय, जर प्रत्येक जिल्ह्याला लहान जिल्हे 500, मोठे जिल्हे 1000 आणि 1500 जर तुम्ही फिक्स देऊन टाकले, काय बिघडणार आहे आपल्या आर्थिक व्यवस्थेमध्ये? काय बिघडणार आहे? इथे नियोजन मंडळाला सांगावं लागतं, आम्ही हे पुढच्या वर्षी करू, आमच्याकडे पाऊस खूप पडला, सरासरी 4000 मिलीमीटर नाही, ह्यावेळेस 4500 मिलीमीटर पडला, हे कन्व्हिन्स करावं लागतं. आणि मग आमदार बोलणारच आम्हाला निधी अपुरा पडतो. म्हणून माझी अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती आहे की एक जिल्ह्याला फिक्स इन्कम देऊन टाका. कशासाठी ही भानगड पाहिजे? प्रत्येक वेळेला त्या जिल्हा नियोजनाच्या बैठकीत जावं आणि मग ते प्रारूप आराखडे बघावे आणि मग आम्ही प्रश्न विचारायचे, हे पैसे मिळणार कधी? हे असं कुठेतरी आपल्याला आपल्या आर्थिक व्यवस्थेमध्ये अध्यक्ष महोदय हे बदल करावे लागतील. कारण का आता काळ बदललाय, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे 100% बदल करावे लागतील. एवढी विनंती आपल्या निमित्ताने मी सभागृहाला करतो. दुसरा मुद्दा, सार्वजनिक आरोग्य विभाग, बाब क्रमांक 124 पृष्ठ क्रमांक 90, 125 पृष्ठ क्रमांक 90, 126, 91 पृष्ठ क्रमांक. अध्यक्ष महोदय, कंत्राटी सेवेमध्ये 32 कोटी 88 लाख रुपये खर्चाची तरतूद करण्याचं सुचवलं गेलेलं आहे. अध्यक्ष महोदय, कंत्राटी सेवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे, त्याच्याबद्दल काय वेगळं सांगायची काय मला काही गरज नाही. हे जे कॉन्ट्रॅक्टर जे आहेत साहेब, हे कॉन्ट्रॅक्टर ज्यांची आपण बिलं भरतोय 32 कोटी 88 लाखाची, हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय काय सेवा देत आहेत ह्याच्यावरती कधीतरी एक वेगळी चर्चा झाली पाहिजे. कसली सेवा देत आहेत हे कॉन्ट्रॅक्टवर जे काय
मॅन पॉवर सप्लायर आहेत, कसली सेवा देत आहेत ते? साहेब आमच्या एका, आता तुम्ही थकबाकी म्हणाल तर ही थकबाकी फक्त कॉन्ट्रॅक्टरांना देण्यासाठी, तर आमच्या जिल्ह्यामध्ये समजा आपल्या महिला हॉस्पिटल त्यामध्ये 53 कर्मचारी आहेत आणि 4 कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, 4 कंपन्यांना, आणि त्यांचा थकीत पगार हा एक प्रत्येकी काहीतरी 40,000 आहे. हे सगळे मिळून कंत्राटी सेवेमध्ये हे जे कोण सप्लायर आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, यांची थकबाकी आता साहेब 4 कोटी 4.5 कोटीच्या वर गेलेले. आमचा जिल्हा लहान आहे. आता मला सांगा, कॉन्ट्रॅक्टरांची लबाडी बघा. आता ह्यांचं कुठेतरी कुठल्या तरी डिपार्टमेंटची ह्यांचं जुळवाजुळव झालेली असते, हे ते पैसे काढतात कसे तरी. खाली कर्मचाऱ्यांना मिळत आहेत का? खाली कामगारांना मिळत आहेत का? तपासून घ्या साहेब, तपासून घ्या. या कॉन्ट्रॅक्टरांना आपण पैसे देतोय सरकार म्हणून. हे 32 कोटी रुपये पुरवणी मागण्याच्या माध्यमातून आपण तरतूद करून ठेवलेली आहे. हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये 5-5, 10-10 कोटी रुपये गेले, ते कॉन्ट्रॅक्टरांना गेले. ते कॉन्ट्रॅक्टर खाली देणार आहेत का? ह्याचा तपास कधीतरी झाला पाहिजे साहेब. 15 वित्त आयोगामध्ये आणि त्यांच्या शिफारशीनुसार आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी 178 कोटीची तरतूद ह्या वर्षात तुम्ही करा असं सांगण्यात येत आहे. ते होईल की न होईल हा नंतरचा भाग आहे. ही सगळी तरतूद जी आरोग्य विभागामध्ये साहेब करण्याचं सरकारने ठरवलंय पुरवणी मागण्याच्या माध्यमातून. एकदा साहेब ग्रामीण भागामध्ये PHCची अवस्था बघा, PHCची अवस्था बघा, प्रायमरी हेल्थ सेंटरची काय अवस्था आहे तिकडे साहेब. कुठल्याही हेल्थ सेंटरच्या आतमध्ये गेलो ना गावामध्ये PHCच्या, आम्हाला वाईट वाटतं तिकडे लोक काम कशी करतायत ती. काही ठिकाणी टॉयलेट चांगले असतील पण त्या PHCची अवस्था बघवत नाही. आता अध्यक्ष महोदय, आपण चर्चा फार मोठमोठ्या करतोय. प्रायमरी हेल्थ केअरमध्ये आताच कुठले तरी मला वाटतं सदस्य बोलत होते, डायरेक्ट रिफर करतात सिव्हिल हॉस्पिटलला. सिव्हिल हॉस्पिटलची अवस्था PHC पेक्षा खराब झालेली आहे. मग हे पब्लिक हेल्थ सेंटर जे आहेत, प्रायमरी हेल्थ सेंटर जे आहेत, कशासाठी बनवलेत अध्यक्ष महोदय? माझ्या मतदारसंघात 36 PHC आहेत. कुठेतरी आम्हाला असं वाटतं की MBBS डॉक्टर हाताळत असतील, काही ठिकाणी तर MBBS डॉक्टर सुद्धा नाही आहेत. फार्मासिस्ट काही ठिकाणी सदस्यांचं म्हणणं आहे फार्मासिस्ट हाताळतात. अध्यक्ष महोदय, आपण PHC जर महाराष्ट्रामध्ये धड करू शकलो नाही, आपण कुठल्या आरोग्य सेवेची चर्चा करतोय? कुठल्या निधीची चर्चा करतोय? या PHC प्रत्येक गावाचा एक आधार आहे. आमच्याकडे पाऊस जास्त आहे, जंगलं जास्त आहेत, सर्पदंश होतो, त्याच्यावरती अँटीडोट नाही अध्यक्ष महोदय. आमच्याकडे 358 औषधं पाहिजे, 358 प्रकारची औषधं पाहिजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये. आहेत किती जाऊन विचारा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये बिलांची म्हणजे औषधांच्या बिलांची थकबाकी ही 8-8 कोटीपर्यंत गेलेली आहे. या 178 कोटीमध्ये होणार आहे अध्यक्ष महोदय? हे गणित कसं जुळवणार आपण? औषधं 358 प्रकारची आपल्या जिल्ह्यामध्ये असलीच पाहिजे. ती आहेत किती जरा एकदा ऑडिट करायला सांगा. माझ्याकडे यादी माझ्या जिल्ह्याची आहे, माझ्या मतदारसंघाची आहे. 70% त्या फार्मसीकडे औषधच नाही आहेत. आपण कसले पेशंट बरे करतोय की मारतोय? त्यांची विकेटच पडेल कधीतरी, आणि पडलेही असतील अनेक ठिकाणी. म्हणून माझी अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत विनंती आहे, 1566 कोटीचा जरी हा पुरवणी मागण्याचा चर्चेचा विषय असला, ही सगळी पुरवणी मागणी मला असं वाटतं 11-11.5 कोटीची आहे. सरकारमध्ये ही शेवटची, मला वाटतं ह्या आर्थिक 25-26 मधली ही शेवटची पुरवणी मागणी आहे. यामध्ये आपल्याला काहीतरी मिळावं. आरोग्य खातं महत्त्वाचं आहे, जिल्हा नियोजन महत्त्वाचं आहे, नियोजन खातं महत्त्वाचं आहे, राज्य नियोजन मंडळ महत्त्वाचं आहे. या सगळ्या ज्या तरतुदी किंवा सगळ्या ज्या मागण्या मी आपल्यासमोर केल्या साहेब गंभीर रूपाच्या आहेत.
आता ह्याच्यावर दुरुस्ती झाली नाही. आम्ही ग्रामीण भागातले आमदार आहोत. ग्रामीण भागामध्ये जेव्हा आम्ही कामाला जातो, आम्ही तिथे काम करतो, खाली तळागाळापर्यंत आम्हाला पोहोचावं लागतं. साहेब, जिल्हा नियोजन हे ठरवतो कोण? मॅपवर. आमचा जिल्हा लहान दिसत असेल साहेब, पण प्रत्येक गाव हे 1200 हेक्टरांचं आहे. एक वाडी डोंगरावर आहे, ते एक वाडी आमची खाली जंगलात आहे कुठेतरी. मुलांना शाळेत जायला ना पण 2-2 किलोमीटर लागतात चालत, पायी. म्हणून भूगोलावर ठरू नका की इथे किती पैसे पाठवायचे ते. जी आताची जी काय व्यवस्था झाली आहे, आर्थिक व्यवस्था झाली आहे, देशाची असेल महाराष्ट्राची असेल, ती रिक्वायरमेंट काय, त्या रिक्वायरमेंट नुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये पैसे पाठवा, एवढी विनंती अध्यक्ष महोदय या निमित्ताने मी करतो. आणि आपण मला बोलायला संधी दिली त्याबद्दल आपल्या